की वर्षभरातून 4 नवरात्र येतात. चैत्र प्रतिपदेपासून नवमीपर्यंत पहिला नवरात्र, त्याच्यानंतर चैत्री पौर्णिमा येते. दुसरा नवरात्र आहे आषाढ शुद्ध प्रतिपदा ते नवमी, त्याच्यानंतर आषाढी एकादशी येते आणि गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा. तिसरी जी नवरात्र आहे ना, तर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी आणि याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमा येते. आताचा हा जो आपल्या महाराष्ट्र देशामध्ये साजरा केला जातो ना, हा नवरात्र उत्सव हा तर अश्विन महिन्यातला साजरा केला जातो. हा झाला तिसरा नवरात्र. आणि चौथा नवरात्र आहे माघ शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत. वर्षभरात 4 नवरात्र येतात. उत्तर भारतामध्ये चैत्रातला नवरात्र उत्साहात साजरा करतात, तर मध्य महाराष्ट्रामध्ये अश्विनातला नवरात्र साजरा करतात. आणि नवरात्र म्हणजे मा जगदंबेची उपासना, तिची स्तुती, तिचं गायन, मग ज्याला जसं जमेल तसं. नवरात्रीला नवरूपे तू लिहून आलेसी, अवघ्या रूपी परी माऊली एकची तू होसी. जयांबे जगदंबे, जयांबे जगदंबे, नवरात्रीला नवरूपे तो. माझ्याकडे वेळ फार कमी आहे आज, म्हणून मी थोडंसं स्पीडनं चालणार आहे. माझं बोलणं फक्त ऐकायचे तुम्हाला कान देऊन. ती भगवती आपल्या सगळ्यांना सांगते, त्या भगवतीचा अंश म्हणजे स्त्री शक्ती आहे. स्त्रीमध्ये ती शक्ती संचारलेली आहे, म्हणून स्त्रीला भगवती रूपामध्ये पाहतात. या स्त्रीचा आदर करावा, फक्त नवरात्रातच नाही. लोक फक्त नवरात्रातच स्त्रीला देवी रूपात पाहतात आणि नवरात्र संपला की भांडायला चालू करतात. तसं अजिबात नकोय. घरातल्या प्रत्येक पुरुषानं जर स्त्रीकडे शक्ती म्हणून पाहिलं आणि स्त्रीनं जर आपल्या पतिदेवाकडे शिव म्हणून पाहिलं, तर त्या गौरी शंकर किंवा ती शक्ती आणि शंकर ज्या घरामध्ये राहतात ना, त्या घरामध्ये स्वर्ग उभा राहील आणि पुन्हा एकदा संस्कृतीचा जय जयकार होईल, या मातीचा जय जयकार होईल. पण स्वतःला ओळखलं पाहिजे आपण. स्त्री सामान्य नाहीये, साक्षात शक्तीचं स्वरूप आहे. आणि ती जगदंबा भवानी आई रूपानं, बहीण रूपानं, पत्नी रूपानं, अनेक रूपानं नटलेली. पत्नीत्वाचा क्षणाचं नातं आहे पत्नीत्वाचं. पण एका स्त्री सोबत क्षणाचं पत्नीत्वाचं नातं, पण ती प्रसंगी आपली आई असते. आपल्याला खाऊ घालताना, आपल्याशी हितगुजाच्या गप्पा करताना ती आपली मैत्रीण असते, आपली सखी असते. कधी कधी मायेचा हात फिरवताना ती आपली आई असते. स्त्रीला अनेक रूप आहेत, अनेक रूप आहेत. ती अनेक रूपानं नटलेली. एवढी तिच्याकडे कला कशी, तर ती जगदंबेची कृपा आहे, ती भवानीची कृपा आहे. विचार करा, मा भगवती जगदंबा भवानी ही आईमध्ये विशेष शक्ती रूपाने आहे. या सृष्टीमध्ये सृजनाचं काम करते कोण? सृष्टीमध्ये सृजनाचं म्हणजे निर्मितीचं काम करतात ब्रह्मदेव, पालनाचं काम करतात श्री विष्णू, संहाराचं काम करतात भगवान शंकर. या 3 कामासाठी 3 देव निवडलेले आहेत, ब्रह्म विष्णू महेश. पण या तिन्ही देवांचं काम जी एकच करते ना, तिला स्त्री शक्ती आई म्हणतात. ती मातृशक्ती एकच काम करते. तुम्ही म्हणाल ही तिन्ही कामं आई कशी करते? लेकराला जन्म देणं म्हणजे सृजनाचं काम ब्रह्मदेवाचं काम आहे. त्याच्या पालनाचं काम म्हणजे श्री विष्णूचं काम आहे. श्री विष्णू लालन पालन करतात ना, तर ती पाळण्याचं सुद्धा काम करते, सांभाळण्याचं काम करते, म्हणजे विष्णू भगवंताचं काम करते. आणि ज्या लेकराला ती वाढवते, लहानाचं मोठं करते, त्याचं संगोपन करते, त्या लेकरामध्ये जे दुर्विचार आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, तर त्या वाईट गोष्टी नष्ट करण्याचं काम करून ती स्वतः शंकराला सिद्ध करते. अशा 3 रूपामध्ये 3 देवांच्या भूमिका एक माई माऊली बजावते. कशी बजावते? तर ती भगवती तिला शक्ती देते. विठ्ठल 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 रिटर्न द्या. असो, अशा जगदंबेच्या चरणावरती वारंवार वंदन करून आपण जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये काय सांगतात त्याच्यावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगू
जय हो जय हो. वा वा जय हो. वा वा. हे दोन्ही गायनाचार्य दादा आणि मृदंगाचार्य घुले महाराज या दोघांसाठी एकदा टाळी वाजवूयात आपण. खूप गोड गायलं. काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. साधूचा उपकार पहा. संत काय करतात? उपकार करतात आपल्यावर. कोणता उपकार करतात? जागवण्याचं काम करतात. माझं बोलणं कान देऊ नका माझ्या ताई दादांनो. उपकार शब्द वारंवार व्यावहारिक जीवन जगत असताना आपण वापरलाय, आपण ऐकलाय, आपण बोलतो त्या शब्दाला. पण उपकार कशाला म्हणतात आणि उपकाराचा नेमका कुठे वापर करावा, कशासाठी हा उपकार आपल्या चलनामध्ये आलेला आहे? माझ्या ताई दादांना माझं बोलणं लक्षात घ्या. उपकार याच्या उलट आहे अपकार. उपकार आणि अपकार या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळाव्यात. त्याच्यासाठी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. उदाहरण बहुतेकांच्या परिचयाचं आहे, माझ्या आवडीचं आहे. एक शेतकरी ग्रहस्थ, त्यांना 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपली आणि तो शेतामध्ये निघाला. दिवसभर शेतातलं काम पाहिलं, पुन्हा त्या गोऱ्यांना बैलगाडीला जुंपलं, गावाकडे निघाला. पण तरणी गोरी त्यांना शिस्तीमध्ये चालायची काही सवय नाही. ती बैल जशी बैलगाडीला जुंपले तशी वदडाक 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 चालायला लागली. आणि गाव जसं जवळ आलं तसं बैल सुसाट पळायला लागली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कधीतरी आपल्या गावी जात असाल, ग्रामीण भागातलं वातावरण पाहत असाल, गावाजवळ आलं की बैल येड्यासारखी करतात, नाकात वारं शिरल्यासारखं. जसं की पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. ते का उड्या मारतात अजून त्याचं उत्तर सापडलेलं नाही. बरं, मी काय उडीच्या विरोधात नाही, मारू द्या उडी. आई जवळ उडी मारा, वडिलांच्या जवळ उडी मारा, की पाहुण्याच्या थोबाडावर. काही लेकराला कळतच नाही, पाहुण्याच्या थोबाडावर उडी मारतात. अण्णा एका पाहुण्याला 2च दात होते, काट्यानं उडी मारली तेही दात पाडून टाकले. लेकरं गोंधळ घालतात आणि गाव जवळ आले की बैल जोरात पळतात. बैल सुसाट पळायला लागली. पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तटकन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला. गाडी चालवणारा ग्रहस्थ घाबरला. रस्त्यावरची लोक म्हणायला लागली, भैया गाडीवाला, गाडी धीरे धीरे आखरे, गाडी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे गुलजार रे, हखने वाला चल छबेला, बैठने वाला लाल रे, भैया गाडी वाला. ए दादा, जरा तुझी गाडी दमाना चालव. अरे काय वेगानं गाडी पळते तुझी. त्यानं सांगितलं, दादा बाबा काका तुम्ही बाजूला सरका, कारण गाडीवरचा माझा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, तुम्हीच बाजूला सरका. लोक शहाणी होती. काका रस्त्यावरनं बाजूला गेली. गाडी गावच्या वेशीमध्ये आली आणि वेशीत होती शांता काकू. काकूला पाहिलं नाही, थरथर कापायला लागलं. काकू बाजूला सरका, चाक पायावरून जाईल, दुखापत होईल, सरका बाजूला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटलाय. काकूनं बाजूला जायला पाहिजे की नाही? काकू म्हटली, नाही सरकणार बाजूला, रस्ता काय तुझ्या, रिकाम्या जागा तुम्हीच भरा. नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे, सरका बाजूला. ऐकलं नाही, गाडी भर आली, चाक पायावरनं गेलं, कडकनं पाय मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशनमध्ये गेली. फारच आगाऊ होती काकू. याच्यावर केस नोंदवली, केस कोर्टात, कोर्टातून बोर्डावर, हे घरात रडत बसलं. बायको म्हटली, याची असं काय रडता, एक वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. ते आलं
वकील साहेबांकडे, वकील साहेब उपकार करा, काही एक दोष नाहीये माझा, या बाईमुळे माझ्यावर ही वेळ आली, सांगत होतो तिला बाजूला सारखं, ऐकलं नाही तिनं माझं, उपकार करा मला याच्यातून बाहेर काढा. वकील म्हटले काळजी करू नका, एकच शब्द बोलायचा बुईंग, आणि तेवढ्यानं तुम्ही सुटून जाल, सांगतो तेवढं करा, प्रश्न 1000 असू द्या उत्तर एक द्या. म्हणे सुटल काय मी, विश्वास ठेवा. आणि मग आलं ते कटघऱ्यात उभं राहिलं, समोर शांता काकू. जज साहेब वरती वकील आले, याला विचारलं नाव काय तुमचं, याला शिकवूनच ठेवलं होतं. हे बोललं बुईंग. वडिलांचं नाव बुईंग, आडनाव बुईंग, इथे कसे आलात बुईंग, तालुका बुईंग, जिल्हा बुईंग, या बाईला कसं लागलं बुईंग. काही जरी विचारलं तरी बुईंगच म्हणायचं. काकूची तळपायाच्या आग मस्तकाला गेली. काकू म्हटली जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करतोय. काल तर जोरात म्हणत होता काकू बाजूला सरका, बाजूला सरका, माझा गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, सरका बाजूला, दुखापत होईल तुम्हाला. मीच म्हटले नाही सरकणार बाजूला. हे कुणी कुणाला सांगितलं, चंदननगर, हे काकूनच सांगितलं साहेबांना. हे सांगत होतं पण मीच बाजूला गेली नाही. साहेबांच्या लक्षात आलं दोषी ही बाई आहे, बाबाचा काही दोष नाही. धरलं तिला टाकलं कस्टडीमध्ये, याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. बायकोला म्हटलं अगोदर कुरडे पापड भजे करून खाऊ दे मला पोटभर. तिनं कुरडे पापड भजे केले, यानं 10 भजे एकदाच तोंडात भरले, ते चघळून आतमध्ये ढकलायचे. तेवढ्यात वकील दारात हजर. ओ ग्रहस्थ, तुम्हाला निर्दोष मुक्त केलं, घरी येऊन भजे खाता, माझ्या पैशाचं काय. हे म्हटलं बुईंग. एकनाथ काका कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका म्हणजे झालं, कारण आधीच उशीर झालाय मला. विठाला तसं काही करणार नाहीत काका, कारण आमच्या काकांचं मन फार मोठं आहे आणि आमच्या नवनाथ दादाचं त्याही पेक्षा मन मोठं आहे. चला मला विनोद बाजूला ठेवा, मला एकच सांगायचं, वकिलानं केला उपकार पण यानं उपकाराचा केला अपकार. माझ्या ताई दादांना माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. या पृथ्वीवरती साधू ही अशी जात आहे की या जातीला फक्त येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, उपकारा व्यतिरिक्त यांना दुसरं काहीही समजत नाही. बस तुमचं आमचं कल्याण व्हावं याच्यासाठी त्यांची रात्रंदिवस तळमळ आहे, अट्टहास आहे, तुमचं माझं भलं झालं पाहिजे म्हणून चांगल्या गोष्टी सांगण्याचं काम, सारखा प्रयत्न ते करत असतात. माझ्या ताई दादांना माझं बोलणे लक्षात घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. वा वा. आमच्या बीड जिल्ह्याच्या वारकरी संप्रदायात ज्यांचं खूप मोठं असं योगदान आहे असे आमची जोगदंड भाऊ हरिदास भाऊ जोगदंड. मला आनंद वाटला भाऊंची इथे भेट झाली तर. विठ्ठल विठ्ठल. माझं बोलणं ऐका. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनामध्ये साधू किती महत्वाचे आहेत. कुणी म्हणेल कीर्तनांची गरज काय, कुणी म्हणेल शारदीय नवरात्र उत्सव असा एवढा पैसा खर्च करून करण्याची गरज काय, कुणी म्हणेल अन्नदान करण्याची गरज काय, कुणी म्हणेल आषाढी वारीमध्ये दानधर्म करण्याची गरज काय, वारकऱ्यांना घरी आणण्याची गरज काय, तीर्थयात्रेला जाण्याची गरज काय. माझ्या दादांनो, परमार्थाशिवाय साधनेशिवाय माणसाच्या जीवनाला अजिबात सौंदर्य नाही. तुम्ही श्रीमंत व्हाल पण तुमच्या श्रीमंतीला सुद्धा सौंदर्य परमार्थिक संस्काराशिवाय मिळू शकत नाही. आणि तुमच्याकडे जे आहे त्यातला आनंद घ्यावा कसा हे संप्रदाय शिकवतोय, दुसरं कोणी शिकवत नाही. तुम्हाला फक्त धनच मिळालं तर तुमच्या डोक्यात एक राहील, माझ्याकडे एवढं पण हे माझ्या पुढे. तुमच्यामध्ये मत्सर निर्माण होईल, मत्सर, तो मागे सरकला पाहिजे, मी त्याच्या पुढे गेलो पाहिजे. पण ही भावनाच नष्ट करून आपल्यामध्ये सात्विकता विकसित करण्याचं काम सत्पुरुष करतात. आपल्या जीवनाला सुंदर वळण लावण्याचं काम, आपल्या विचाराला दिशा देण्याचं काम साधू पुरुष करत असतात. एकच वाक्य सांगेन मी तुम्हाला, तुमच्या माझ्या जीवनामध्ये संत इतके महत्त्वाचे आहेत, संत विचार इतके महत्त्वाचे आहेत. भाजीमध्ये मीठ जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढं आपल्या जीवनामध्ये संत महत्त्वाचे आहेत. भाजीतून मीठ वजा करा आणि पोटभर जेवून दाखवा. होईल का जेवण पोटभर? नाही होणार. एकाही पक्वान्नात मीठच टाकलं नाही तर जेवणाची चव निघून जाते. कशाची? जेवण. जेवणाची चव निघून जाते आणि जीवनातून जर संत वजा झाले तर जीवनाची चव निघून जाते.
आपल्या जीवनामध्ये साधू फार महत्वाचे आहेत. संत काय करतात आपल्या जीवनामध्ये येऊन? कोणती क्रांती करतात? तर संत पुरुष आपल्या जीवनामध्ये येऊन आपल्यातल्या दुर्गुणांचा नाश करतात आणि सद्गुणांचा विकास करतात. काय करतात संत? चांगले गुण विकसित करतात, चांगलं शिकवतात, परमार्थाची दिशा देतात. आपण स्थिर राहावं आणि आलेल्या प्रत्येक प्रसंगाला आपल्याला चांगल्या पद्धतीने तोंड देता यावं, आलेलं सुख पचवता यावं आणि दुःखावर सुद्धा मात करता यावी, एवढं परिपक्व बनवण्याचं काम साधू पुरुष करत असतात आपल्या जीवनामध्ये. आपल्यातल्या सद्गुणांचा विकास करतात. सोपं सांगते मी तुम्हाला, सोपं. काय करतात संत? संत आपल्यातला राम जागा करतात आणि रावणाला मारतात. सोपं सांगते. राम जागा करतात आणि रावण मारतात. पण राम आणि रावण आपल्यात आहेत कुठे? ती तर कथा त्रेतायुगातच झाली पूर्ण. पण आजही आपल्यामध्ये राम रावण आहेत. पण ते तपासायचेत आपण. आपल्यातला राम कुठे, आपल्यातला रावण कुठे? आपल्यातला राम जागा आहे का रावण जागा आहे? याचा अभ्यास स्वतः आपण आपला करायचा. आणि तुम्ही तुमचा अभ्यास करावा. याच्यासाठी आता मी प्रसंग सांगते तुम्हाला रामायणातला. रामायणातला प्रसंग ऐकण्या अगोदर ऐका. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ए रामायण है पुण्य कथा श्री राम 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 की. रामायणातला प्रसंग आहे का? फार गोड आहे, फार गोड. राम रावणाचं युद्ध झालं आणि राम रावणाच्या युद्धामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजीनं रावणाला मारलं, मस्तक उडवलं त्याचं. माझ्या ताईंनो, नवरात्र आहे आणि या नवरात्रामध्ये खूप चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. थोड्या वेळात छान काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणून शब्दाकडे लक्ष द्या, महिला आणि पुरुष दोघांनी. भगवान प्रभू रामचंद्रजीनं रावण मारला, मस्तक उडवलं त्याचं आणि एका दगडावरती शांत बसले. पण त्या रावणाची पत्नी, नाव तिचं झोपल्या काका, तिचं नाव मंदोदरी. महान पतिव्रता आहे. 5 पतिव्रतामध्ये तिचं फार मोठं नाव आहे. तिचं वैशिष्ट्य सांगते. मंदोदरी अप्रतिम सुंदर होती आणि तिचं वैशिष्ट्य आहे का, आपण जर अंगावर सोनं घातलं तर त्याच्यावरती मळ चढतो, पण मंदोदरी अशी विशेष आहे, तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जातोय. हे वैशिष्ट्य आहे तिचं. आणि ती मंदोदरी, तिला कळालं माझ्या पतीचा मृत्यू झालाय. टाहो फोडायला लागली, भयंकर रडते ती. रडत रडत पतीच्या प्रेताजवळ आली, हंबरडा फोडून रडते. आता पतिव्रता आहे, तिला काही कमी दुःख झालं असेल का? रडता रडता ती रागात आली आणि म्हणते, माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. तिला काय अशक्य आहे? तू का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेला काही अशक्य नाही. सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद पतिव्रतेमध्ये. माझ्या ताईंनो, एका पतिव्रतेनं श्रीकृष्ण भगवंताला शाप दिला, कृष्णा, महाभारताच्या युद्धात तू 100 मातीत घातले, 5 वाचवलेस. मला माहिती आहे या सगळ्याचा कळसूत्र्या तू आहेस. अरे 100त 1 तरी मला आई म्हणायला जिवंत ठेवायचं होतं, पण माझा शाप आहे, तू माझे 100 मातीत घातले ना, मी तुला
तिच्या वाणीमध्ये ताकद आली होती, कारण तिनं डोळे असून सृष्टी पाहण्याचा त्याग केलेला होता पतीसाठी. आपल्या पतीसाठी डोळे असताना सुद्धा आंधळी झालीये, डोळ्याला पट्टी बांधून घेतली. आणि तुम्ही तुमचा अभ्यास करा. तुम्ही तुमचा काय अभ्यास करा की जर एक पत्नी पतीसाठी डोळ्याला पट्टी बांधून घेते, तर तुमच्या मालकाला जर शुगर असेल तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे? तुमच्या मालकाला शुगर आहे, त्यांना गुलाबजामुन खाता येत नाही, मग तुम्ही खायला पाहिजेत का? चंदननगर खायला पाहिजेत का? पण खाता की नाही? तुम्ही काय म्हणता? बंडीचे पप्पा तुम्हाला शुगर आहे, तुम्ही नका खाऊ, आणा इकडे, मीच खाते. म्हणजे तुमचेही खाता आणि त्यांचेही खाता जामून. पतिव्रता धर्म असा कसा प्राप्त होईल माझ्या ताईंनो? असा नाही प्राप्त होणार. त्याच्यासाठी पतीच्या ठाई समर्पण असावं लागेल. महान पतिव्रता, नाव तिचं मंदोदरी. आणि त्या मंदोदरीनं रागात आली, माझ्या पतीला मारणारा मला एकदा दाखवा. कुणीतरी बोट केलं, तो समुद्राच्या काठावर बसलेला आहे. मागच्या बाजून आली. मूळ मुद्द्याला विसरून जायचं नाही. आपल्यातला राम जागा आहे का रावण जागा आहे हे पाहण्यासाठी हा दृष्टांत आपण पाहतोय. त्या दृष्टांतामध्ये आपण जाऊन पोहोचलोय की मंदोदरी आता रामाकडे आली आहे, पण मागच्या बाजून आली. राम दगडावर बसलेले होते. मंदोदरीची सावली रामाच्या पायाजवळ पडली. राम तटकन उठून उभे राहिले, हात जोडले आणि राम म्हणतात, आई कोण आहेस तू? रागात होती मंदोदरी, खवळलेली होती. शाप देऊन ती जागीच जाळून भस्म करू शकेल एवढी क्रोधात होती. पण ती जवळ आली, तिची सावली पाहून देवानं हात जोडले आणि विचारलं, आई कोण आहेस तू? कारण रामरायानं रावणाची पत्नी पाहिलेली नव्हती. आई कोण आहेस तू? लक्षात घ्या, आई या एका शब्दात मंदोदरीचा राग शांत झाला. या शब्दाची ताकद आहे बरं काही. आई आई या एका शब्दात तिचा राग शांत झाला आणि ती सांगू लागली, हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा, धैर्यवान शौर्यवान साहसवान बलवान लंकेश राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. अरे रे आई, मला माफ कर बरं. मला माहिती होतं तुझ्या पतीच्या भुजातली ताकद, तुझा पती किती साहसवान आहे हेही मला माहिती आहे. आई तुझा पती बलवान आहे, साहसवान आहे, धैर्यवान आहे, ब्रह्माचा वंशज आहे, एवढा ताकदवान आहे की कुबेराच्या कॉलरला पकडून तो खाली आणू शकतोय, एवढा तयार आहे. पण आई अधर्मानं वागला ग, म्हणून मला मारावा लागला, मला माफ कर. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी, मी तुला कोसण्यासाठी किंवा शाप देण्यासाठी इथं आलेले नाही. मग मी पाहण्यासाठी आले, कारण मला माहिती आहे माझ्या पतीचं बल, माझ्या पतीचं धाडस. माझ्या पतीनं जर कैलास पर्वत हातात घेऊन असा नाचला, 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या, 33 कोटी देवांना बंदिशाळीत टाकलंय, एवढा मोठा माझा बलवान पती आहे की त्रैलोक्यात त्याचा दरारा आहे. पण अशा माझ्या पतीला मारणारा नेमका कसा आहे? असं काय तुझ्यात विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही? ते पाहण्यासाठी मी इथं आले. काय म्हणते मंदोदरी? असं काय तुझ्यात विशेष आहे की एवढ्या मोठ्या माझ्या महान पतीमध्ये कमी आहे की ते त्याच्यात नाही, ते तुझ्यात आहे? ते पाहण्यासाठी आले. भगवंतानं हात जोडले. आई मग तुला कळालं का माझ्यात काय विशेष आहे, तुझ्या पतीमध्ये काय कमी आहे? मंदोदरी बोलली, हे तपस्वी, इथं आल्याबरोबरच मला कळालं तुझ्यात काय विशेष, माझ्या पतीत काय कमी. आई सांग ना मला, काय तुला विशेष दिसलं माझ्यामध्ये, तुझ्या पतीत काय कमी दिसलं? हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्या रावणामध्ये काहीच कमी नाही हे मला माहिती आहे. त्याच्याकडे सत्ता संपत्ती सगळं काही भरपूर भरलेलं आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा 80,000 पत्न्या, माझ्यासारखी पतिव्रता पत्नी त्याची पटराणी आहे, एवढं असताना सुद्धा त्यानं वनवासाची पत्नी चोरून आणली आणि तिला पत्नी बनवण्याचा हट्ट केला. हा माझा पती आहे आणि एक तू आहेस तपस्वी, परस्त्रीची सावली पडली, तो उठून उभा राहिलास आणि हात जोडून आई म्हणालास. हाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये आहे. हाच फरक तुझ्यामध्ये आणि माझ्या पतीमध्ये. याच्यातून आपण समजून घ्यायचं राम कोण आहेत आणि रावण कोण आहेत. परस्त्री माते समान राम आहे आणि परस्त्रीवरती वाईट नजर तोच रावण आहे. संत काय करतात? आपल्यातला रावण संपवतात आणि राम जागा करतात.
राम जागा व्हावा याच्यासाठी राम राम स्मराधी. मायबाप, माझे एक गोष्ट लक्षात घ्या. राम म्हणजे सद्गुणांची ठेव आहे, रावण म्हणजे दुर्गुणांनी भरलेली पिशवी आहे. त्या रावण रूपी दुर्गुणांना टाकून द्यायचंय, राम रूपी सद्गुण आपल्यात विकसित करायचे आणि ते योग्य पद्धतीने विकसित व्हावेत याच्यासाठी संत विचाराचं खत पाणी आपल्याला घालणं फार गरजेचं आहे. माझं बोलणं समजून घ्या. आज तपस्वी वनवासी रामाचा जय जयकार होतोय, लंकेश रावणाचा कोणी जय जयकार करत नाही, त्याचं नाव सुद्धा कोणी घेत नाही. का? त्याच्यामध्ये सगळे दुर्गुण भरलेले आहेत. आज कोणी म्हणतं का हो रावणाचा जय जयकार? रावण हे नाव तरी ठेवतं का कोणी? आहे का इथं एखादा रावण नावाचा? नाही ना. सगळेजण रामाचा जय जयकार करतात. प्रभू रामचंद्र भगवान की. भारतातल्या लेकराला रामाचा जय जयकार करा शिकवायची गरज नाही, ते त्याच्या रक्तामध्येच आहे. एकदा जरा ताकदीने आपण सगळेजण म्हणू, प्रभू रामचंद्र भगवान की. तुम्ही माईक मध्ये म्हणू नका, मला यांचा आवाज ऐकायचा, बसलेल्या लोकांचा. म्हणजे बॅटरी चार्जिंग आहे का उतरली ते कळल मला. जरा ताकदीनं जोरात म्हणा, टाळकरी शांत राहतील. फक्त खाली बसलेल्या लोकांचा आवाज, प्रभू रामचंद्र भगवान की. आणखी ताकदीनं, प्रभू रामचंद्र भगवान की. आणखी मोठ्यानं, प्रभू रामचंद्र भगवान की. पवनसूत हनुमान की. पवनसूत हनुमान की. सीता मैया की. लक्ष्मण भैया की. दुर्गा मैया की. प्रभु रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. रावण महाराज की. वाह काका, फसवलंय मी तुम्हाला. इथे फसलात ते फसलात, दुसरीकडे कुठे फसू नका. विठाल विठाल. आज साऱ्या जगाला अपेक्षा आहे, नगरी हो अयोध्यासी, रघुकुल साघराना हो, चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. साऱ्या रामाचा, सगळीकडे रामरायाचा जय जयकार होतो. राम म्हणजे सद्गुण आहेत. तर असाच आपल्यातला राम जागा करण्याचं काम संत करतात. हा संतांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. आपल्यातली चांगली गुण विकसित करतात. माझं बोलणं आहे का? कुणी म्हणेल संत उपकार करतात, उपकार करतात. काय देतात संत आम्हाला? संत काय आम्हाला पद देतात? संत तुम्हाला पद देणार नाहीत, पण पदावर बसल्यानंतर मद जागा होऊ देऊ नका हे शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. हा संताचा उपकार आहे. याच्या पुढे चाला. कुणी म्हणाल संत काय मला पैसे देतात का? संत तुम्हाला धन देणार नाहीत, पण मिळालेल्या धनाचा वापर कसा करावा आणि धनातून अहंकार जागा होऊ देऊ नका हे शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. संत धन नाही देणार, पण धनातून विकृती निर्माण होऊ देऊ नका हे शिकवल्याशिवाय राहत नाहीत. जोडून या धन धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकारी, उदास विचारे वेचकारी, उत्तम गती तो एक पावेला, उत्तमची गती तो एक पावे. संत शिकवतात आपल्याला, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. हा संतांचा उपकार आहे. संत आपल्यातली माणुसकी जिवंत करतात, आपल्यातला मानवतावाद विकसित करतात. खूप मोठं
मोठा उपकार संतांचा. मग संत पुरुष म्हणतात की त्या संतांचे जे अगणित उपकार आहेत, मी काय सांगू बरं, काय सांगू आता संतांचे उपकार. किती मोठा उपकार, काय करतात ते, मज निरंतर जागविते हो गजू महाराजांसाठी एकदा जरा टाळी वाजूयात. गजानन महाराज खूप गोड, खूप छान विसरून गातात स्वतःला, आणि संप्रदाय स्वतःला विसरणंच फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय प्रेझेंटेशन होऊ शकत नाही. प्रेझेंटेशन बाजूला ठेवा, ही अंतकरणातली हाक त्याला सुद्धा जाऊ शकत नाही समर्पणाशिवाय. गोपिका देवाला कळाला, त्यांचा भाव कळाला. का कळाला, त्या विसरल्या होत्या स्वतःला. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा. विसरल्या त्या स्वतः. विसरणं फार गरजेचं आहे. संत तेच करतात, आपल्यातल्या वाईट गोष्टींना बाजूला सारतात, सद्गुणांचा विकास करतात आणि चांगल्या गोष्टीमध्ये स्वतःला विसरून जा. चांगल्या कामात एवढं वाहून घ्या की जगाने तुमच्याकडे पाहिलं पाहिजे, जग जगायला शिकलं पाहिजे. असे बना. काय सांगू आता संतांचे उपकार. काय उपकार आहे संतांचा, मज निरंतर जागविती. संत काय करतात, आम्हाला जागवण्याचं काम करतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारे आता. संत जाग करण्याचं काम करतात. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. आता जागा रे भाई नो जागा. संत जागवतात, सांगतात तुझ्याकडे आयुष्य कमी, आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या. सावध व्हा, परमार्थाला लागा, जीवनामध्ये भक्ती करा. एवढे उन्नत व्हा, एवढे उन्नत व्हा की देवाचे तुम्ही लाडके झाले पाहिजेत आणि तुमचं चरित्र जगासाठी आदर्श ठरलं पाहिजे. एवढं सुंदर बना. पण संत आपल्याला जागवतात अगोदर. वेळ चाललाय तुमचा, सावध व्हा, जागे व्हा, वेळ चाललाय. सावधान शब्द कानावर पडलाय का, चंदननगर. सावधान ऐकलाय का अगोदर? हा, काही म्हणतील ताई हा शब्द फक्त कानावरच नाही तर डोक्यावर पण पडलाय आमच्या अक्षदांच्या रूपानं. आणि ज्या वेळेला नेमकं सावधान शब्द वापरतात ना, त्यावेळेला नेमका नवरदेव बेसावध असतो भाऊ. त्याचं लक्ष वऱ्हाडाकडं नाही, भात शिजलाय का कच्चा तिकडं नाही, जामून किती पार्सल झाले त्याचं भान नाही, लोकांनी त्याला आणलेले भांडे किती लोक घेऊन गेले तिकडं लक्ष नाही. त्याच्या लक्षात एकच,
हातातला हार नवरीच्या गळ्यात कधी जाईल, दुसरीकडे त्याचं लक्ष नाही. एवढी त्याला घाई. वाजंत्री सावचित्त सावधान म्हणेपर्यंत सुद्धा दम नाही. वाजंत्री सावचित्त सावधान. हार घेतन फेकून घालतं. नवरदेवानं नवरीला हार फेकून घातला. एवढी घाई. आताच्या पुरी तरी काही कमी आहेत का? कलवऱ्या म्हटल्या नवरी, त्यानं हार फेकला, तू पण हार फेक. नवरी म्हटली नेम चुकण्याची शक्यता आहे. कलवऱ्या म्हटल्या नेम चुकला तर चुकला घोले बाबा, पण हार फेक. तिनं हार फेकला, तो पडला ब्राह्मणाच्या गळ्यात. आता किती अवघड झालं. बटजी बुवा समजदार होते म्हणून जमलं. एखाद्या आडमुठ्याच्या गळ्यात पडला असता तर किती अवघड झालं असतं. सावध आहेत काही दोघी? सावध नाहीयेत. पण संतांचा अट्टहास आहे, सावधान. सावध व्हा. कशासाठी? आत्मउन्नतीसाठी, स्वतःच्या विकासासाठी, उद्धारासाठी, या नश्वर देहाच्या माध्यमातून अमरपदापर्यंत जाण्यासाठी सावध व्हा. संत विचार ग्रहण करण्यासाठी तयार व्हा. का तयार व्हा? 10 वर्ष बालपण, आयुष्य कसं चाललंय कळत नाही. 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती. तिशीमध्ये नवीन लग्न झालेलं छोटी छोटी लेकरं. त्या गडबडीमध्ये मग देवधर्म काही सुचत नाही. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती. प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 ऐका. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 पेक्षा 50 कठीण आहे. 50 मध्ये 50 वर्ष होती, हालते दातांच्या पंक्ती. 50 दात हालायला लागतात. मग नवरात्र करायचा का नाही ते ठरवायचं आपण. ही दात उशिरा येतात आणि लवकर जातात. यांच्या एवढं धोकेबाज दुसरं कुणीच नाही. यांच्यावर जास्त भरवसा ठेवायचा नाही. ज्यांचे 32च्या 32 रिटायर झाले त्यांची कधीतरी मुलाखत घेत जा. बाबा जेवले का? बाबा बरे आहात का? काही प्रश्न विचारा, तोंड त्यांचं चालूच. तोंडात काहीच नाही तरी पण तोंड सारखं चळवळीमध्ये. 50ला दात हालायला लागतात. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. आणखी काय होतंय? श्याम केस शुभ्र होती. काळे केस पांढरे होतात 50 मध्ये. पण लोक खूप चतुर झाली. शहरातली तर ॲडव्हान्स आहेत आमच्यापेक्षा. काळे केस पांढरे होतात 50त. लोक म्हणतात किती होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. मी काय डायच्या विरोधात नाही बरं, पण हे डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत सुद्धा नाही. 15 दिवसात उघडकीस येतं. इकडून काळं इकडून काळं, मध्येच कमी दाबाचा पट्टा तयार होतो. तसं काय डांबरीवर धुकं पडलंय. माझ्या ताईंनो, हे डाय कुणी करावा? ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करावा. फॉर एक्झाम्पल MH18, MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH50, MH55. गाडीची पासिंग नाही, वयाची पासिंग आहे. 55 पर्यंत डाय करा. पण ज्याच्या मानेत लखवा भरला ते MH72 सुद्धा म्हणतात म्हातारे डायची वाटी कुठे आहे. 72 मध्ये डाय गोड दिसतो का? पर डोक्याला डाय मारायला जातं, म्हातारीच्या तोंडाला फट्टा लावतं. हे डायचं प्रकरण कठीण आहे. याच्या नादीच लागू नये. वेळेत कुठली गोष्ट गोड दिसते. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60ची बुद्धी नाथी. ज्यानं संसाराशिवाय दुसरं काहीच केलं नाही, 60ला त्या माणसाचं डोकंच काम करत नाही. आपण म्हणावं बाबा सप्ताह जोरात चालला का? हो म्हणे भाकर सकाळीच खाल्ली. बाबा सप्ताह म्हणे म्हातारी घरीच आहे.
काय बोलण्याला काही सुसंगतता आहे का? साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वसवास लागे पाठी त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण. सत्तराची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवाना. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. माझ्या ताईनं वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं. माझी विनंती आहे सर्व माता वर्गाला, वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. सुनबाईनं भाजीला तेल किती घातलं, शेंगदाणे किती घातले, मसाले किती टाकले, चुकून सुद्धा पाहायचे नाही. तुम्हाला शपथ आहे माझी नवरात्रात. पाहू नका, फक्त कौतुक करा सुनाचं. माझ्या सुनासारखी सून अख्ख्या चंदननगर मध्ये नाही, एवढंच म्हणा. नाही तुम्हाला तुपातला शिरा आला सकाळी 9 वाजता तर मग मला बोला, पण वरमच कळ ना म्हाताऱ्यांना. सुनबाईला डुसपूस करायचं नाही, कुरकुर करायचं नाही, त्याला टाकून बोलायचं नाही. मुलीपेक्षा जास्त प्रेम तिच्यावर करायचं, कारण आज काळ सासूचा नाही. कुणाचा आहे? काय प्रामाणिक आहेत तुम्ही? आज काळ सासूचा नाही, सुनेचा आहे. मग सुनेला जीव लावा. सुनबाईला डुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही. आणि तिच्या माहेरचे जर आले तर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. याच्यातला एकही प्रयोग करायचा नाही, फक्त तिचं कौतुक करायचं. पण चंदननगर मधल्या प्रत्येक बिचाऱ्या सासवाना समजदार आहेत, जबाबदार आहेत. हा, आणि त्या मुलीपेक्षा जास्त प्रेम आपल्या सुनेवर करतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल, एक तर यायला उशीर केला आणि वरून आमचा अभ्यास कधी केला, असा प्रश्न पडला असेल तुम्हाला की तुम्हाला कसं कळालं ताई इथं सासू सुनेचं भांडण नाही? मला कळालं ना, सासवांच्या गुबगुबीत तब्येतीवरून. तुमच्या सफरचंदासारखे गाल, तुम्हाला फक्त सून प्रसन्न आहे, दुसरं काहीच कारण नाही. विनोद बाजूला ठेवा. वयाच्या 80 मध्ये स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही महिला मंडळ आणि पुरुष मंडळ. वयाच्या 80 मध्ये तुम्ही कुणाचं लग्न जुळवायला जायचं नाही. शेजाऱ्याची इस्त्री आणून इस्त्री करता तुम्ही रात्रभर आणि कडक टोपी घालून, तीही दुसऱ्याचीच असते. लग्न जुळवायला तिसऱ्याच जातं आणि तुमचे 4 राहिले, तुम्हाला भान नाही, दुसऱ्याचं लग्न जुळवायला निघाले. वयाच्या 80 मध्ये लग्न जुळवायला जाऊ नका. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासावीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावधान. अभंग समजला वाटतं तुम्हाला? संत हेच करतायत, आपल्याला जागवण्याचं काम करतात. बाबा रे जागे व्हा, मज निरंतर जागविती. परमार्थाची दिशा देतात. हा सत्पुरुषांचा फार मोठा गुणधर्म आहे. म्हणून काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जे संत आम्हाला जागवण्याचं काम करतात, आम्ही त्यांना काय द्यावं बरं? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी व्हावे
व्हावे उतराई ऐकावे द्यावे त्याशी व्हावे उतराई देवी पाई जय हो जय हो. देवी तो पाई दीव थोड़ा देवी तो हा पाई जय देवी हो. तो है माहिती वेदना देवी तो पाई जय हो. देवी तो पाई दीव थोड़ा देवी तो हा पाई देवी तो हा पाई जीवन तोरा काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी जय हो. व्हावे उतराई आगावे जावे त्यासे व्हावे उतराई होय गावे जावे त्यासे व्हावे उतराई आमचे संतोष महाराज आणि आमचे गजानन महाराज. संतोष बाबा काय गोड चाल गायले. एकदा टाळी वाजूयात आपण. आणि आमच्या गजानन महाराज म्हणजे हरकतीनं भरलेलं गाणं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवी ताहा पायी जीव थोडा काय द्यावे त्यासे व्हावे उतराई ठेवी ताहा पायी जीव थोडा. काय द्यावा मी साधू संतांना ज्यांचे पहाडा एवढे उकार आमच्यावरती आहेत, ज्यांनी आमच्यातला माणूस जिवंत ठेवला, शिकवलं, सांगितलं तू माणूस आहे. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी तू 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 ते नाहीयेस, तो माणूस आहेस. तुला देव होता येत आहे. अगोदर तुझ्यातला माणूस जागा कर. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना ना सको तो पापों में पग मत भरना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना. काय संतांचा अट्टहास आहे. आपल्यातला माणूस जागा करतायत. खूप मोठा उपकार. काय द्यावं आपण त्यांना की ते आम्हाला जागवण्याचं काम करतात. काय द्यावं. ठेविता पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई. उदाहरण सांगेन मी तुम्हाला. आज आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी. कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्याचं सौभाग्य. आणि या स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छत्रपती शंभूराजे, छत्रपती संभाजी महाराज. असा राजा. बाप जर शेर होता तर पोर बापाला 1.25 शेर. बाप जर सूर्य आहे तर शंभूराजे म्हणजे चैत्रातला सूर्य आहे. औरंगजेब छत्रपती शिवरायांपेक्षा शंभूराजाला जास्त घाबरत होता. का? अरे हे 9 वर्षाचं पोर फार करामती आहे. माझ्या नजरेला नजर लावून बोलताय. हिंदुस्थानचा आलमगीर बादशाह औरंगजेब याला नजरेला नजर लावून बोलण्याची ताकद आजपर्यंत कोणामध्ये नाही. बापानं माझं
जे सन्मानाचं ताट होतं ते उधळलंय भर दरबारात आणि पोर माझ्या डोळ्याला डोळे लावून बोलतंय. हे दोघंही साधे नाहीयेत. असा पोर आहे छत्रपती शिवरायांचा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. या छत्रपती संभाजी राजांच्या चरित्रातले जे काही चरित्रगाथा पोवाडे पराक्रम आहेत ना ते अद्भुत आहेत. आणि कधीच त्याला इतिहास विसरू शकत नाही, माणसं विसरू शकत नाही, संप्रदाय विसरू शकत नाही, संस्कृती विसरू शकत नाही. एवढं मोठं त्यांचं योगदान आहे. आपण पंढरपूरला जातो पहा. पंढरपूरला आषाढी सोहळा म्हणजे पुणेकरांची दिवाळी आहे. दिवाळीपेक्षा मोठा सण पुणेकरांच्या जीवनातलं जर कोणता असेल ना तर तो आषाढीचा सोहळा आहे. बरं काय आनंद असतो पुणेकरांना. किती किती रांगोळ्या काढाव्यात, किती किती माऊलींची पालखी सजवावी, वारकऱ्यांची किती सेवा करावी, डोक्यावर छत्री द्यावी का अन्नदानाचं ताट भरून द्यावं का पंचपक्वान्न त्यांना खाण्यासाठी करावेत. खूप सेवा करता तुम्ही, भाग्यवान आहात. पुणे ही भूमीच पुण्यवान आहे की इथे ज्ञानोबा तुकोबारायांची पालखी विसावते, शांत होते. आणि तुम्ही सगळेजण माऊली ज्ञानोबा तुकोबारायांची सेवा, त्यांच्या भक्तांची सेवा करताना माऊलींचा आशीर्वाद घेता तुमच्या जीवनामध्ये. म्हणून साऱ्या हिंदुस्थानमध्ये दुष्काळ पडला तरी पुण्याला कधी दुष्काळ पडत नाही. तुम्ही म्हणाल पाण्याचा का? तसं नाही. लोक तिकडं दुष्काळ पडला की इकडं पळ घेतात, इकडं पोटाला भेटल म्हणून. पण इथल्या लोकांना कुठं जायची गरज नाही. ही माऊलींची कृपा आहे. आपल्याला पोटाला पोटभर खायला मिळतं, मान सन्मानानं आपण जगतो, गोरे गोमटे राहतो. ही ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे बरं का. तुमच्या सेवेचं फळ आहे ते. विठ्ठल विठ्ठल चला पालखी सोहळ्याला निघाले दिंड्या. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया हो हो, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया म्हणा. सगळ्यांनी टाळी वाजवा. सगळ्यांनी सर्व श्रोते वर्ग हात घ्या उंच, घ्या प्रेमानं, सुंदर टाळी वाजवा, एवढा सुंदर गजर करा की आई जगदंबा भवानीला आनंद व्हावा. ज्ञानोबा तुकोबारायांची समाधी सुद्धा डोलावी, एवढा गोड भजन करा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया हो, लोकांनी माऊली म्हणायचं. हात उंच. ज्ञानोबा ज्ञानोबा, थोडं ताकदीनं म्हणा. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा, माऊली 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 माऊली. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया
पाया हो. जातो आपण आषाढी सोहळ्याला. ग्रामीण भागातून खूप लोक येतात, महिना महिना घर सोडतात, वारीमध्ये सहभागी होतात. काही खूप म्हातारे असतात आणि पालखी रस्त्यानं चालली ना, ते पुढे पुढे जाऊन असे टपून बसलेले असतात. 60-70 वर्षाची वयस्कर माणसं सुद्धा कपडे आवरून, रुमाल घट्ट बांधून, असे ताकदीनं, त्यांना गावात काठी घेऊन चालणं होत नाही, पण पालखीच्या दर्शनासाठी चित्त्यासारखे सावध असतात. त्यांच्या एकच डोक्यात असतं, पालखी आली रे आली, धूम पडायचं आणि डोकं टेकवायचं आणि मग वापस यायचं. त्यांना लक्ष नाही वेगानं रथ चाललाय, तिथे धक्काबुक्की होईल, गर्दीमध्ये पडतो, त्याचं लक्षच नाही. एकच लक्षात, काय, पालखीला डोकं टेकवायचं. अशीच काही म्हातारे असे तटून बसले. पालखी आली, पळत सुटले, जवळ गेले, पालखीला डोकं टेकणार. पोलिसांनी दिला धक्का, हा बाजूला. पोलिसांनी दिलं हकलून. असा राग आला. काही महिला होत्या, त्यांनी तर बोटं मोडूनच शिव्या दिल्या. म्हणे कुणीच यांना ठेवलं असेल, यांच्या गळ्यात का माळा आहेत का काय आहे, आणि यांना इथं ठेवलंय का बरं? यांना ठेवलं असेल, वारकऱ्यांच्या मनाचा विचार करत नाही, धक्का देऊन हकलून देतात. पण यांनी किती जरी बडबड केली तरी पोलिसांच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही. त्या पोलिसांना पालखीजवळ कोणी जागा दिली हो? कोणी नेऊन बसवलं त्यांना? त्यांच्या गळ्यात माळ आहे का, ते वारकरी आहेत का, धोतर आहे का, कपाळाला टिळा आहे का, याचा विचार न करता तिथे का त्यांना जागा? आणि एवढे 20-20 दिवस घर सोडून इथं राहणाऱ्यांना हे धक्का देऊन हकलून देतात, तरी त्यांना कोणीच काही बोलत नाही. त्याच्या पाठीमागची घटना आहे. तुकोबारायांचे सुपुत्र नारायण बुवा, वडिलांची परंपरा, पंढरपूरची वारी घेऊन निघाले. माझ्या जीवीची आवडी आवडी पंढरपुरा नेहीन गुढी. निघाले पंढरपूरला. सगळ्या वारकऱ्यांना म्हणतात, चला चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीवलगा पाहू, 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 जीवाचा जीवलगा पाहू. भिवरे स्नान करोनिया, भिवरे स्नान करोनिया, संत पद धूळ शिरी लावू, संत पद धूळ शिरी लावू, जीवाचा जीवलगा पाहू, 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 जीवलगा पाहू. निघाले वारकरी. बहरलेल्या तुळशी होत्या, सुकलेल्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद होता. म्हाताऱ्या माणसांचे चेहरे सुकलेले असतात, पाहिजे तेवढं प्रसन्नता नाही, पण त्यांचे चेहरे अतिशय आनंदात. का? पंढरपूरला जायचं ना. मृदंगावर थाप पडत होते, टाळांचा नाद चालू होता, विणाचा झरकार होता, 80 वर्षाच्या वारकऱ्यांचं पाऊल पडत होतं. ज्ञानोबाला तुकोबारावर सगळे नाचत होते आणि सगळे वारकरी निघाले. आनंदानं भजन गात चाललेले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. चालले वारकरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, चाललंय भजन. मृदंग वाजत होता, टाळांचा नाद होता, विणेची झणकार होती, तुळशी डोलत होत्या, हंडे उसळत होते, पताका फडकत होत्या, वारकऱ्यांचा जल्लोष होता. पंढरपूरला भेटण्याची, विठोबाचं दर्शन घेण्याची आस निर्माण झालेली होती. निघाले वारकरी आणि वारकरी मजल दर मजल करत चालले. पण त्या प्रवासामध्ये एक विघ्न आलंय.
रुक जाओ, आप आगे नहीं जा सकते. क्यों, क्या हुआ? पुढे जायचं असेल तर जिजिया कर भरा. साध्या भोळ्या भाबड्या वारकरणी बाई गळ्यातले काय असतील 2 मणी सोन्याचे ते काढून दिले, नाकातली मोरणी काढून दिली. हुजूर, आमच्याकडे एवढंच आहे, आम्ही साधे वारकरी आहोत, आमच्याकडे काही नाही. काय आहे काय सांगायचं नाही, पटकन कर भरा तरच पुढे जाता येईल, नाही तर दिंडी वापस फिरवा. सगळे घाबरले, गोंधळे, गडबडा लोळायला लागले. काहींचे झेंडे हिसकावून घेतले, विनेच्या तारा तोडून टाकल्या, गळ्यातले टाळ काढून घेतले, तुळशी ढकलून दिल्या, मृदंग फोडून टाकले. वारकरी रडायला लागले, देवा देवा हे काय आहे? माझ्या वडिलाची मिरासिगा देवा ती परंपरा मी पुढे घेऊन चाललो, आणि हा यवन, ही लोक दृष्ट आडवी येत आहेत आणि वारी बंद पडतात. आम्ही काय केलं कुणाचं? देवाचा धावा चालू झाला. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, तुझ वीण शीन वाटे शीन झाली काया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. देवाचा धावा चालू झाला. विठ्ठला विठ्ठला माय बापा, विठ्ठला माय बापा पांडुरंगा दीननाथा मधुसूदना दया घना. देवाचा धावा, आम्हाला अडवू नका, आम्हाला जाऊ द्या. वारकऱ्यांची तोंड बंद केली. गडावरती छत्रपती शंभू महाराजांना कळालं, इथे इथे वारकऱ्यावर असा असा अन्याय चालू आहे. दिंडी थांबलीये, वादळासारखे निघाले. मी तर म्हणेल शंभू राजे वादळासारखे नाही, वादळ दुसरं वादळच होते. वाऱ्याचा वेग कमी पडला, एवढ्या वेगात निघाले शंभू राजे. माझ्या पाठीमागे माझ्या पिताश्रीनं, माझ्या आबासाहेबांना या मातीतल्या प्रत्येक सांप्रदायिक माणसाला अभय दिलेलं आहे. वारकरी संप्रदायाला जपलेलं आहे. पंढरीच्या वारकऱ्यांचा मान सन्मान केलेला आहे. आणि या माझ्या आबासाहेबांच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये हे दृष्ट विघ्न आणतायत, वारकऱ्यांचा छळ करतायत. अरे जर वारकरी संपले तर माणसातली माणुसकी संपून जाईल, धर्म संपेल, धर्माला अवकळा येईल. धर्मासाठी तर माझ्या आबासाहेबांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य आणि जीवन वेचलंय. मी शांत बसणार नाही. घोड्यावर स्वार झाले, निघाले. टप 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 घोड्याची पावलं पडायला लागली. टापांचा आवाज वाऱ्याच्या वेगाने निघालेले आहेत. आले आले शंभूराजे, आणि आल्यानंतर ते दुश्मन, ते दृष्ट त्या वारकऱ्यांना त्रास देत होते, दीन दुबळ्या माळकऱ्यांना त्रास देत होते. एकानं झेंडा घेतला आणि असाच फेकला, पण फेकणाऱ्याला माहिती नव्हतं झेंडा घेऊन नाचणारा पाठीमागे. जसा झेंडा फेकला तसा शंभू राजानं घोड्यावर स्वार असताना वरचेवर धरला, झेंडाचा दांडा उलटा केला, फेकणारा असा मारला, असा मारला, असा मारला. पळता भुई थोडी झाली, किती पडावं त्याला कळेना, कुठे पडावं त्याला कळेना. अंग सोलून काढलं, त्याचं रक्तबंबाळ झालं, तोंड फोडलं, मातीमध्ये मिळालं त्याचं तोंड. अनेक जण हा पराक्रम पाहून पळून गेले. काही जण माफी मागायला लागले, माफ करा राज, माफ करा, आजपासून वारकऱ्यांच्या वाटी जाणार नाही, शपथ आहे आमची, आजपासून वारकऱ्यांच्या वाटी जाणार नाही. पण शंभू राजे एवढ्यावर थांबले नाही. ते दुश्मन तर हाकलून दिलेच, त्यांना दंड तर दिलाच, पण शंभू राजांनी सांगितलं, आजपासून या पालखीच्या संरक्षणासाठी मी काही मावळ्यांचं सैन्य देतो, मावळ्यांचं संरक्षण देतो. तेव्हापासून मावळे पालखीच्या संरक्षणासाठी आहेत. आता त्यांचं रूपांतर खाकी कपड्यावाल्यामध्ये झालेलं आहे. तेव्हापासून ते चालू केलं. आता मला सांगा, आपल्या धर्माचं लक्षण किंवा धर्म जिवंत ठेवणाऱ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या सगळ्या पालख्या, धार्मिक विचाराला जोपासणाऱ्या, तर या पालखी सोहळ्याला ज्यांनी संरक्षण दिलं आणि खूप मोठं धर्माचं काम केलं, अशा शंभू राजासाठी आपण काय द्यावं, म्हणजे त्यांच्या ऋणातून आपण ऋणमुक्त होऊ? काय दिल्यानंतर आपण उतराई होणार? ठेविता हा पायी जीव थोडा. आपण आपला जीव जरी काढून ठेवला ना त्यांच्यासाठी, तर तो कमीच आहे. ठेविता हा पायी जीव थोडा.
काय द्यावे त्यासी व्हावे उतराई देविता पायी देविता पायी पायी दिव थोडा आम्ही आमचा जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. आई वडिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच आहे. आई वडिलांच्या बाबतीमध्ये आपण आपला जीव काढून ठेवला तरी तो कमीच आहे. साधू सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण आपला जीव काढून ठेवला तरी तो कमीच आहे. संतांचे एवढे अगणित उपकार आपल्यावरती आहेत. संत म्हणजे जीवन जगण्याचं शास्त्र आणि सूत्र आहेत. संताकडे पाहावं, आपण आपल्यातला परमार्थ विकसित करावा आणि मग त्यांच्या त्या चरित्र भागातून जे आपण शिकू त्यातून आपलं जीवन सुंदर व्हावं. मग आपण त्यांना काय द्यावं की जेणेकरून आपलं जीवन सुंदर बनलं, त्या उपकारातून उतराई कसं व्हावं. तर ठेविता हा पायी जीव थोडा. संतांचं चरित्र हे अलौकिक आहे, अलौकिक आहे, दिव्य आहे, दिव्य आहे. एक प्रसंग सांगते मी तुम्हाला. आता जे बोलले ना, या बोलण्याला अनुसरून प्रसंग सांगेन आणि त्या प्रसंगातून तुम्हाला सांगेल संत चरित्रातली दिव्यता आणि त्या दिव्यतेचा आपल्यावरती झालेला प्रभाव, परिणाम आणि त्या परिणामाचं फळ म्हणजे आपण आपला जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. हे अवघड माझं बोलणं न करता सोपं करून सांगते. पंढरपूरच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे. पंढरपूर नगरी आहे. त्या पंढरी नगरीचं सगळ्यांना आकर्षण आहे. त्या पंढरीमध्ये या विश्वाचं दैवत उभं आहे. रंग त्याचा सावळा आहे पण तो सगळ्यांना प्रिय आहे. त्याचं अंतःकरण तर पहा. तो फक्त वयस्कर वारकऱ्यांचंच म्हणणं ऐकतो असं नाही. 9 वर्षाच्या लेकराच्या हातचं अन्न सुद्धा तो खातो. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामा जीचा जय हो. वेदा नाही नाही कळला कळला आ आ आ वेदा सा ग म प म प नी द प म प प प ग म प सा नी प नी सा ग रे सा नी म प नी सा सा नी द प म ग रे सा नी सा ग म प म प नी द प म प ग म प सा नी द प म प ग म ग रे सा नी सा
वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पार याचा कारणा राजा पंढरीचा, कारणा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. पंढरी नगरी दैवत श्रीहरी. त्या पंढरपूरच्या बाजूला मंगळवेढा गावामध्ये दामाजी पंत नावाचे एक संत राहतात. वाहून घेतलेलं त्यांनी स्वतःला विठ्ठल उपासनेमध्ये. त्यांच्यातली सत्यता, प्रामाणिकपणा, सात्विकता, स्पष्टता, शुद्धता, चेहऱ्यावरचं तेज, कामातलं कर्तृत्व, सेवाभाव पाहिला आणि बिदरच्या बादशहाचं लक्ष गेलं. काय पंत, या प्रभागाची जबाबदारी तुम्ही सांभाळता का? दामाजी पंत म्हटले, सेवा तर वारकऱ्यांचा धर्म आहे. अशीही लोकांची सेवा करायची तर आता पदावर बसून सेवा करू, काही हरकत नाही. पूर्ण मंगळवेढा प्रभागाची जबाबदारी दामाजी पंतावर. लोकांना लेकरासारखं सांभाळायला लागले. आता पदावर बसतात पण लोकांना लेकरासारखं सांभाळत नाहीत. पण दामाजी पंत पोटच्या लेकराप्रमाणे प्रजेला जपतायत. दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये माणसं किड्या मुंगीसारखी मरायला लागली. दामाजी पंतांना वाईट वाटतंय. दामाजी पंत म्हणतात, काय भयंकर दुष्काळ पडला, अन्नाविना माणसं मरायला लागली, पण धान्याचं कोठार गच्च भरलंय. पण विचारायला जावं बिदरच्या बादशहाला, हुजूर हे धान्याचं कोठार खुलं करून लोकांना वाटून देऊ का? पण विचारून वापस येईपर्यंत बरीच लोक मरून जातील, कारण जाऊन वापस येणं अंतर काही लहान नाहीये. न विचारता धान्याचं कोठार खुलं केलं. लोकांना सांगितलं, अन्नासाठी मरू नका, पोटाला पोटभर खा, दिवस राहणार नाहीत. पण कोणतेही सुखाचे आणि दुःखाचे आलेले दिवस कायमचे कधीच नसतात. मग ते सुखाचे असू द्या नाही तर दुःखाचेही असू द्या. दुःख आलं तर गोंधळून जायचं नाही, सुख आलं तर उन्मत्त व्हायचं नाही. दोन्ही स्थितीमध्ये स्थिर राहायचं. आणि स्थिरता तुमच्या अंतःकरणात जर कोण विकसित करत असेल तर संतांची चरित्र करतात, संत विचार करतात. लोकांना घाबरू नका, गोंधळू नका, पोटाला पोटभर खा, पुन्हा पाऊस पडल, ताकदीनं कष्टानं शेती पिकवू आणि राजाचं जे खाल्लंय त्याच्या दुप्पट भरून देऊ. ऐका माझं बोलणं. आपण ज्यांची वाट पाहत होतो, मला वाटतं बहुतेक ते आलेले आहेत. 1-2-5 मिनिटातही आपण सेवा पूर्ण करणार आहोत. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. दामाजी पंत धान्याचं कोठार खुलं करून देतात. लोक पोटाला पोटभर खातात. पण बिदरच्या बादशहाला कळतंय असा असा प्रकार झाला. दामाजी पंतानं धान्याचं कोठार खुलं केलं. जा दामाजीचे हातपाय बांधून घेऊन या. शिपाई दामाजी पंतांना घेऊन जाण्यासाठी आले. पण त्या अगोदर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा बिदरच्या दरबारामध्ये हजर झाला आणि त्या यवनाला त्यानं मुजरा केला आपल्या भक्तासाठी. जोहार माया बाप जोहार, जोहार जोहार माया बाप जोहार, जोहार माये बाप जोहार, जोहार माये बाप जोहार. मी कायापूरचा महाराज, कायापूरचा, 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 कायापूरचा महाराज. जोहार माया बाप जोहार, जोहार जोहार माया बाप जोहार, जोहार जोहार माये बाप
जो हार घातला. कोण हो आप? विठू मेरा नाम है. धान्याची किंमत द्यायला आलोय. हाती घोड्यावर नाही, बटव्यात आणलंय. कोठार भरलं मोहरांनी, एवढ्या दिल्या. आणि एकच विनंती केली देवानं, मालकाला त्रास देऊ नका. जगाचा मालक म्हणतोय, दामाजी पंत आमचे मालक आहेत, त्यांना त्रास देऊ नका. माझ्या ताई दादांनो, काय गोड भक्ती. आणि भगवान हसले, देवाचे मोत्यासारखे दात चमकले. त्या यवनाला, ताबिदरच्या बादशहाला भगवंताच्या रूपाचं वेड लागलं. दामाजी पंत, आता पुढे प्रकार आपल्याला माहिती आहे की पुन्हा दामाजी पंत गेले, त्यांना कळालं देवानं सगळं कर्ज फेडलं किंवा धान्याच्या कोठाराची किंमत दिली, इथपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तो जो बिदरच्या बादशाह होता, तो म्हणायचा, दामाजी पंत एकच करा, तुमच्या त्या विठूला बोलवा, तो विठू मला एकदा दाखवा, त्याला मला पाहायचं आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एका सामान्य यवनाला केवळ दामाजी पंताला फक्त एक कामावरती काम दिले, प्रभागाची जबाबदारी दिली. त्या एका कारणानं विश्वाच्या मालकाचं स्वरूप दर्शन झालं. आता त्यानं काय द्यावं दामाजी पंताला, म्हणजे तो त्या ऋणातून ऋणमुक्त होईल. ठेविता हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या सहज बोलण्यातून आपलं कल्याण होत आहे. सहज बोलणे, हित उपदेश. संताच्या सहज बोलण्यातून तुमचं माझं भलं आहे, आणि तुमच्या माझ्या सहज बोलण्यातून एखाद्याच्या घरात पेटतंय. हा सहज बोलण्यातला फरक आहे.